जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रै. समागत्य तिष्ठन्तम् आनंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांची देखील चरणांबुजे. सर्व काळ होतो आठवित मनी, फिटली ते धनी काळे. मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या विठाला 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 पुंडलिका वरदा ज्ञानदेव जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा, बहुतेकांच्या पाठातला नेहमी कानावरती पडणारा, जन्म कसा सोन्याचा होतो या पदाचं चिंतन सांगणारा गोड अभंग आहे. आपण या अभंगाचं गोड चिंतन 9:15 वाजेपर्यंत राहिलेल्या 10-15 मिनिटांमध्ये 9:30ला पंगत बसेल. थोडं 7:30 वाजले होते सुरू व्हायला, म्हणून अगदी राहिलेल्या 1-1.25 तासामध्ये 8:15 वाजलेत. 9:15 ते 9:30 पर्यंत तुम्ही सहन केलं तर 1-1.25 तासामध्ये अभंगाचं गोड चिंतन पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या नगरसूल नावाच्या गावी. गेल्या अनेक वर्षापासून, तसं गेल्या वर्षीपासून भव्यदिव्य स्वरूपाचा हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा, भव्यदिव्य सोहळा या ठिकाणी चालू झालेला आहे. गेल्याही वर्षी पहिल्याच दिवसाचं कीर्तन सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान असा अभंग आपण घेतला होता. आणि गेल्या वर्षीच कीर्तन आवडल्यामुळं यावर्षी पहिलं कीर्तन माझं घेतलं या मंडळीनं. आणि त्या संबंधातून आग्रह झाला, आमचे सुभाष निकमजी असतील, या सप्ताहाचे प्रमुख मार्गदर्शक पांडुरंग महाराजगिरी अण्णा असतील, कृष्ण महाराजगिरी असतील, यांच्या माध्यमातून निकम साहेबांनी, पांडुरंग महाराजांनी, अण्णांनी फोन केला आणि या संबंधातून ही सेवा गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी तुम्ही पहिलाच दिवस करा. पण पहिला दिवस माझा रिकामा नव्हता, त्या संबंधातून कालची सेवा होती. पाचपूर बाबांना थोडीशी अडचण आली आणि मोठा महात्मा आहे, गोसेवा करणारी महात्मे आहेत, आमचे गुरु आहेत, आणि त्यांनी आग्रह केला आणि मग माझं कालचं कीर्तन थोडं मागं पुढं करून त्यांना आपण ती कालची सेवा दिली. आणि आज पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या प्रेमाखातीर पुन्हा एकदा नगरसूल गावी येण्याचा योग निर्माण आहे. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. अगदी महाराष्ट्राचं वैभव असणारी सगळी गानसम्राटनं, अगदी गानसम्राट, संगीत विशारद, भजन सम्राट, ज्यांच्या आवाजानं महाराष्ट्र वेडा झालेला आहे, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या परंपरेमध्ये आपलं जीवन आचरणशील अव्याहत व्यतीत करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे महेश्वर महाराज भगुरे गुरुजी. अतिशय गोड नाव. एक देवादिदेव जसे भगवान शंकर आहेत, तसं आमच्या संप्रदायातला देवादिदेवच आहे हा महेश्वर भगुरे गुरुजी. म्हणजे आवाजाच्या बाबतीमध्ये, आचरणाच्या बाबतीमध्ये, गाण्याच्या बाबतीमध्ये जोग महाराजांच्या परंपरेची साधना करत वैकुंठवासी ब्रह्मलीन बोधे बाबांची कृपा त्यांच्या डोक्यावरती झालेली आहे. छत्रछायेखाली हात ठेविला मस्तकी आणि प्रसाद देऊन केले सुखी. आणि त्या परंपरेमुळे एकटे तेच नाही तर हे 2 पोरं सुद्धा त्यांच्या पुढं तयारच झाले महाराज. नाही तर आता महाराजाचे पोरं महाराज होत नाही. माझ्या पोरांना मी खूप प्रयत्न करतोय शिकवायचा, ते काही शिकत नाही. आशीर्वाद नाही, आशीर्वाद बोधे बाबांचा लागलेला आहे. त्यामुळे अगदी नुसते भगुरे गुरुजी नाही तर भगुरे गुरुजींची पुढची परंपराही तेवढ्याच ताकदीनं, तेवढ्याच पद्धतीनं रियाज करून अगदी संप्रदायामध्ये आलेली आहे आणि तेवढी क्वालिटी प्रदान केलेली आहे. त्याला आशीर्वाद लागतो. तुमचे दासीचा दास करून ठेवा,
आशीर्वाद द्यावा हाची मज असा आशीर्वाद महाराजांच्या पाठीमागे आहे. खूप सेवा केलेली आहे, खूप भजन केलेलं आहे, अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत. आपलं गावच त्यांचं हे प्रेमाचं गाव आहे. मला आल्यानंतर निकम साहेब म्हणत होते ते जरी आळंदीला वावीला असतील तरी आमचं नगरसूल हे भगोरे गुरुजींचं गावच आहे. इथं त्यांची पेटीन तबलान पकवाज आहेच म्हटलं, इथं रूमच. निकम साहेब सांगत होते मला. असे आमचे महेश्वर महाराज भगोरे गुरुजी, गुरुजींना माझं वंदन आहे. महाराष्ट्राचा एक दुसरा लाडका आवाज, कमी वयामध्ये क्रांती केली. या लोकांच्या मागं, भगोरे गुरुजींच्या मागं, या मंडळीच्या मागं म्हणणं सोपं नाही, पण त्यांच्या तोडीस तोड अगदी उंच आवाज, क्वालिटीचा आवाज, गाणं मधुर आहे, वारकरी संप्रदायाचं जीवन आहे. सगळ्यांच्या हृदयामध्ये लवकर जागा केली आवाजानं असे आमचे कुंदन महाराज बोरसे, ते पण या ठिकाणी आपल्याला गाण्यासाठी दरवर्षी मिळतात. आपण सगळी ऐकणारी गोड मंडळी आहात. अगदी दोनही गायकांची जोडी कुंदन महाराजांना, बोरसे महाराजांना, भगोरे गुरुजींना दोघांनाही वंदन करतो. गुरुजींच्या संगीत विशारद होणाऱ्या विद्यार्थ्यापैकी, पखवाज शिकणाऱ्या विद्यार्थ्यापैकी सगळे आपण गुणीजन, टाळकरी वृंद मंडळी, नगरसूल भाग असेल, येवला तालुका असेल, सगळे आपण भजनातली, गावातली भजनी मंडळी सगळ्यांना वंदन. दोनही मृदंगाचार्य, त्याच्यामध्ये विकास उन्नती ज्यांनी फारच तयार, माझ्या आवडीचा मृदंगाचार्य, हाताला मध लागला की काय असं वाटतं त्याचं वाजवत असताना, फारच गोड, स्पष्टता हातामध्ये, लगेचा बाज, वेगवेगळ्या प्रकारचे बोल तयार करणं. यांनी वाजवलेले बोल समाजात दुसरे वाजवताना दिसत नाही. धुमाकडून, पुढीकडून तेच बोल नेहमी ऐकायला मिळतात, पण हे नवीनच बोल आहेत. पुढच्या बाजूनी, अलीकडच्या बाजूनी नवीन तयार करण्याची ताकद त्यांच्या हातामध्ये आहे. सरस्वतीनं त्यांना ते प्रदान केलेलं आहे. त्र्यंबकेश्वर सारख्या निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीस्थळी मोठी वारकरी शिक्षण संस्था विद्यार्थी आणि विद्यार्थिनी घडवण्याचं काम दोघंही पती पत्नी करतायत. त्यांच्या पत्नीही कीर्तनकार आहेत. अगदी म्हणजे विकास महाराज त्र्यंबकेश्वरवरनं दररोज येत आहेत. हा, त्यांच्याकडेही भरपूर विद्यार्थी तयार झालेत. खूप गोड माणूस आहे, वाजवणंही गोड आहे, स्वभावही गोड आहे. सगळ्या कीर्तनकार, गायक, वादकाच्या आवडते आहेत. अगदी निष्कपटी जीवन आहे, निर्द्वेषी जीवन आहे, निर्लोभी आहे, सगळ्यांना धरून चालणारं व्यक्तिमत्व आहे. म्हणून अगदी विकास महाराज बेलुकर महाराजांनाही माझं वंदन. समोरून अगदी काय वाजवतोय महाराज हा पोरगा, वा, श्री हरी नाव आहे त्याचं. याच्या अगोदर एक कीर्तन त्यांनी माझं वाजवलं होतं सिन्नर तालुक्यामध्ये, त्या धारणगावला, आणि त्यावेळेला मी पाहिलं होतं त्याचं वाजवणं. पण आजचं जे वाजवणं आहे, महाराज तुमच्या समोर वाजवणं सोपं नाही. तुमचा आता हात तयार झालेला, तो मागून आलाय, शिकतोय, पण अगदी तुमच्या तोडीस तोड तेवढेच बोल वाजवतोय, हे कमी नाही महाराज. आणि त्याला कारण शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी. बरेच दिवसाचं या अभंगाला उदाहरण पाहत होतो मी, आज मला सापडून गेलं. शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ, आणि हे दोन फळ आहेत महाराज. इकडून श्रीहरी, इकडून पद्मनाभ. काय फळं लागली महाराज, काय वेली फुलली महाराज, मोगरा फुलला. काय हात आहे, स्पष्टता आहे, गोडवा आहे. म्हणून मी अगोदरच म्हटलं आशीर्वाद आहे त्यांना संतांचा. श्रीहरी महाराज त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. क्रांती केलेली आहे, गोड चेहरा आहे, हसणं गोड आहे, आणि स्वभावही त्याचा गुरुजींसारखा गोड आहे. श्रीहरी महाराजांना वंदन. मोठे आहेत घरामध्ये. आणि आमचा हा पद्मनाभ बारीक छोटस लेकरू आहे, पण काय पेटी वाजवतो, जेवढं लागतं तेवढं. नाही तर आतापर्यंत दुसऱ्यांनी बोर केला असतं भाता ओढून. महाराजाला नसला लागत तर काही काही उडीत राहतात. पण पेटीची साथ इतक्या बालपणी त्याला किती समय सुचकता कळाली की आता बोलताना वाजवली नाही पाहिजे. काय महाराज, हे सुद्धा लोकांना कळत नाही, पण ती मानसिकता त्याच्या बुद्धीमध्ये टाकण्याचं काम गुरुजींनी केलेलं आहे. आणि म्हणून पद्मनाभ महाराजांसाठी जोरात टाळी वाजवा. छोटासा बाळ आहे, तो फार त्याच्यावर माझा जीव आहे. तो असला की मला कायम हसत राहतो. माझ्या शेजारी त्या दिवशी जेवायला बसला, त्याच्यामुळे 2 चपात्या जास्त खाल्ले मी. असा आमचा पद्मनाभ. पद्मनाभलाही माझं वंदन. आधी करून आपण सगळे गुणीजन मंडळी आहात. बसलेल्यापैकी आमचा श्रीकांत दादा असेल, तोही गोड वाजवतो, आमच्या परिवारातला आहे. अगदी आपण सुभाष निकमजी असाल, सगळ्यांची नावं माहिती नाही. परिसरातून आलेली आमची समाधान महाराज सारखी माझी मित्र, मी आळंदीला राहत असताना आम्ही एका पाठाला होतो शिकायला. अगदी समाधान महाराज आहेत, सदगीर महाराज आहेत. आधी करून सगळ्यांची नावं माहिती नाही. आपण सगळी नगरसूल ग्रामस्थ या सप्ताहाला योगदान देणारी, अन्नदान, तन मन धन देऊन हा कार्यक्रम कसा उंचावत जाईल. किती गोड कार्यक्रम होतोय महाराज हा. आता तुमच्या येवला तालुक्यातला 1 नंबरचा सप्ताह म्हणजे नगरसूलचा आहे बघा. एवढा गोड कार्यक्रम, समाजाला अन्नदान, प्रत्येक व्यक्ती इथून जेवून जातोय, प्रत्येक व्यक्तीला चांगलं कानावरती पडतंय, ज्ञानदानही घडतंय, अन्नदानही घडतंय. असा अलौकिक सोहळा या माध्यमातून नगरसूलवासी करतायत. आणि अशा या प्रांगणामध्ये गोड वातावरण, सगळ्या संतांच्या आशीर्वादातून आपण या ठिकाणी एकत्रित येता. नगरसूल सगळी ग्रामस्थ, बहुसंख्य माता मौल्या, सगळ्या बहिणींना, मातांना वंदन. परगावातून आलेली नगरसूल परिसर असेल, येवला तालुका असेल, खाली नांदगाव तालुका असेल, नाशिक जिल्ह्यातून
परगावातून आलेली वारकरी मंडळी, संप्रदायाचं काम करणारी व सगळ्या वारकऱ्यांना, कीर्तन ऐकणाऱ्यांना वंदन करतो. तरुणांना ज्यांनी या कार्यक्रमाला योगदान दिले, आत्ताच आमचे पोलीस साहेब पण मागे उभे आहेत, त्यांनाही वंदन करतो. ते आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवायला आलेत. कार्यक्रमच तेवढा मोठा आहे, त्यामुळे येणं गरजेचं आहे. आपण सगळे गुणीजन टाळकरी आहात. बसलेली सगळी कार्यक्रमाला शोभा वाढवणारी, नाही माझ्याकडे बघा, ते आहेत मागे, काळजी करू नका, ते मागं उभे आहेत, काळजीच नाही आपल्याला बरं का. नागदी आमचा गणेश आहे माझ्या संगतीमध्ये, निकम साहेब, आपण सगळ्यांना कोटी कोटी वंदन करूया. शिष्टी मातीशे गोडे, वा काय माऊली, साई माऊली. आता साईबाबाचं नाव लावलंय म्हटलं काय कमी नाही तुम्हाला. अगदी सुंदर प्रबल बाज, गेन, विको, बारकाली बटणं चांगले फिरवलेत, त्याचंही उत्तम ज्ञान लागतं, त्यांच्याकडे आहे. सिस्टीम अतिशय गोड आहे, शब्द न शब्द आपल्या कानापर्यंत येतोय. सिस्टीमवाल्यांनाही वंदन. चोपदार, बालदार, विनेकरी, बहुतेक शूटिंग करणाऱ्या सहित सगळ्यांची नावं घेतल्याची समजतो. गावातील तरुणांनी जे वाढायचं योगदान करतात, चटया हातरतात, बहुतेक आपल्या कीर्तनात कोणी राहत नाही, सगळ्यांना वंदन केलं असं समजतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. 1 तास आहे, सर्वांगाची कान करून ऐका. विठाला विठाला तुमचा माझा एक जन्म, साधूचा एक जन्म आणि देवाचा एक जन्म, असे 3 जन्म मृत्यू लोकांमध्ये साजरे केले जातात. गोकुळ अष्टमीला, रामनवमीला देवाचा जन्म सोहळा साजरा करतो आपण. साधू संतांचेही जन्म साजरे करतो आणि आपला पण हॅपी बर्थडे करतो, आपण वाढदिवस करतो. म्हणजे तुमचा माझाही जन्म आहे, साधू संतालाही जन्म आहे आणि देवाला सुद्धा जन्म आहे. मात्र देवाचा जो जन्म आहे तो सफल झालेला आहे, साधूचा जो जन्म आहे तो पण सफल झालेला आहे, सार्थकी झालेला आहे. आणि तुमचा माझा जो जन्म आहे तो सार्थकी लागण्यासाठी मिळालेला आहे बरं का. पावला हा देह काकटाळी न्याय, न घडे उपाय घडो आले. न घडणारा उपाय घडून आलाय. आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा तुम्हाला मला हा नरजन्म प्राप्त झालाय. नरदेह निधान लागली हाती, उत्तम सार उत्तम गती. उत्तम सार करण्यासाठी, उत्तम साधन मिळवण्यासाठी पुन्हा पुन्हा मिळत नाही, वारंवार मिळत नाही, प्रयत्न करून मिळत नाही. तो मिळालाय तो वायाला घालू नका. आउट हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. भज मन नारायण, भज मन नारायण. उगीच मिळालेला नाही, टाइमपास म्हणून मिळालेला नाही. तुमचा माझा जो जन्म आहे सार्थकी लागण्यासाठी मिळालाय. सोपं सांगू, पुरुषार्थ प्राप्तीची संधी म्हणजे आपला जन्म आहे. धर्मार्थ काम मोक्षानाम यस्य कोपी न विद्यते, अजागरस्तनशैव तस्य जन्म निरर्थकाः. शास्त्र सांगताय, उपनिषद सांगतात, श्लोक सांगतात, जन्म उगीच नाही. मनुष्य जन्माईसा निध, साधेल ते साधा काज. संत म्हणतात तो परत परत मिळत नाही, परत परत प्राप्त होत नाही. मिळालेला जन्म वायाला घालू नका, त्याचा कोळसा करू नका, त्याला दौडू नका. माणसं त्याचा कोळसा करायला लागली, फार वाईट वाटतं. पूर्वीच्या काळामध्ये राजे असायचे, आताही आहे. पूर्वीच्या राजात आणि आताच्या राजात थोडा फरक आहे. पूर्वीचे राजे शिकारीला जायचे. असा एक राजा आपल्या या भागातला शिकारीला गेला होता आणि शिकार करणारा राजाचं सगळं लक्ष बाणाकडे लागलं होतं. विकास महाराज क्षत्रिय म्हटलं की त्याचं लक्ष बाणाकडे असलं पाहिजे. कुंदन महाराज बाण लावून बसला होता गुरुजी, सगळं लक्ष व्याधाकडे होतं. त्याला क्षत्रिय धर्म निभवायचा होता आणि नेमकं बाणाकडे लक्ष असल्यामुळं त्या राजाचा पाय एका विषारी सापावरती पडला होता. विषारी सापानं मात्र फणा काढला होता. सापाला काय राजान माणूस काही गेला नाही. साप चावतच असतो. सर्पा दुग्ध पान करू नये येडे नाही नाथ महाराज म्हणायला. तो चावतच असतो, तुम्ही किती त्यांना सांभाळा. मग तो राजा आहे का रंक आहे का तो पाहत नसतो. त्याच्या शेपटीवर पाय पडला, नागानं फणा काढलेला आहे, चित्र डोळ्यासमोर आणा. राजा बाण लावण्यात व्यस्त आहे, त्याचं लक्ष पायाकड नाही. फार सुंदर कथा आहे, आपल्या डोक्यात प्रकाश पडेल, ऐका. नागानं फणा काढलाय, नाग आता राजाच्या पायाला चावणार आहे.
राजाचं लक्ष मात्र बाणात आहे. पुढून व्याध आलंय, मला क्षत्रिय धर्म निभवायचा आहे. बाणामध्ये लक्ष लागलंय. नागानं मात्र फणा काढलाय. आपल्या राज्यातला एक लाकडं तोडणारा लोहार अरण्यामध्ये लाकडं तोडायला गेलेला होता. त्याच्या खांद्यावर लाकडाची मुडी होती. त्यानं अचानक पाहिलं की आपल्या राज्यातला राजा शिकार करतोय आणि शिकार करता करता सगळं लक्ष त्याचं बाणात आहे. नागाच्या शेपटीवर पाय पडल्यामुळं नागानं फणा काढलाय. नाग जर राजाच्या पायाला चावला तर राजा मरून जाईल, राज्याचं मोठं नुकसान होईल. त्या लोहारानं खांद्यावरची ती लाकडाची मुळी खाली टाकली, धावतच गेला. आपला राजा वाचावा म्हणून राजाला ढकलून दिलं. राजाच्या चावणारा त्या नागाला हातामध्ये घेतलं, लांब नाग फेकून दिला. राजा खाली पडला, बाण पडला, भाता पडला. राजाचा नेम चुकला. खूप राग आला राजाला. कोण मला लोटतंय? पाहिलं तर एक अज्ञात व्यक्ती आहे. का लोटलंय मला? नाग चावणार होता. नाग जर चावला असता तर तद्धामम परमम मम, मी काही जगलो नसतो. याची कृपा झाली, यांनी मला वाचवलं, फार बरं झालं. काय रे, कुठं राहतो? तुमच्याच राज्यात राहतो राज. काय काम करतो? हे काय लाकडं तोडतो राज? काय करतो या लाकडाचं? याच्या मोळ्या बांधतो राज. मी लोहार आहे, लाकडं घरी घेऊन जातो, त्याची कोळशे तयार करतो चुलीमध्ये घालून. नगरसोलच्या मार्केटमध्ये, येवल्याच्या मार्केटमध्ये, नांदगावच्या मार्केटमध्ये, कधी मनमाडला जातो आणि मग अंदरसोलला, नगरसोलला. जर नाही बाजार मिळाला तर येवल्याला जातो, नांदगावला जातो, मनमाडला जातो, कधी कधी नाशिक रोडला पण जातो रेल्वेनं. आणि मग हे सगळे कोळशे 2 रुपये 5 रुपये किलोनं विकून टाकतो. लोहार येसोय? बरं बरं, अरे एक काम कर, आता माझा जीव वाचवलास राजा, बस माझ्या रथामध्ये. राजाने रथामध्ये बसवलं लोहाराला. रथ हाकायला सुरुवात केली. रथ राज्यामध्ये आला. प्रधानाला हाक मारली, प्रधान इकडे या. या लोहारानं माझा जीव वाचवला. हा लोहार जर नसता तर आज मी जिवंत नसतो. या लोहाराला 5 एकर चंदनाची बाग देऊन टाक. 5 एकर चंदनाची बाग लगेच देऊन टाका. राजा बोले दल हाले. एकदा राजा म्हटल्यावर काही कुणाचं चालत नसतं. राजा बोले दल हाले, देऊन टाका म्हटले. आता 1 एकर मध्ये 1 कोटीचं चंदन येत. तुम्हाला त्याच्यासाठी पुष्पा नावाचा पिक्चर पाहावा लागेल. पोरांनी पाहिलेलं आहे. त्याच्या चंदनाचा व्यापार दाखवलेला आहे. जास्त नका घेऊ काय. चंदन चंदन, लाकडं लाकडं, किती पैशाची लाकडं ते पाहिल्यावर कळतं. तुम्ही म्हणाल तुम्ही पाहिला का? मी पाहिलं नाही. मोबाईलला त्याचे व्हिडिओ येतात, ते पाहिला मी एक आपलं. ब ते चंदनाच्या व्यापारावर आहे तो. तुम्ही पाहिलेलं असेल. तर चंदनाची लाकडं किती महाग आहेत हे तुम्हाला त्याच्यासाठी बोललो मी. 1 एकर मध्ये सरासरीने 1 कोटीचं चंदन विकलं जात. राजाने किती दान केले? कुंदन महाराज 5 एकर. किती झाले चौकदार? 5 लाख. कसे? 5 कोटी. 1 एकर मध्ये 1 कोटी. तुम्हाला कमी घ्यायची सवय करू जरा. विकास महाराज 1 एकर मध्ये 1 कोटी, 5 एकर मध्ये 5 कोटी. बरोबर आहे, हुशार आहेत तुम्ही सगळे, व्यापारी आहात. 5 कोटी रुपये एका मिनिटात राजानं दान दिली व जमीन. 5 एकर जमीन दान दिली. 5 एकर चंदन. आणि आता लावलेली बाग देऊ नका म्हटलं. 2-4 वर्षाची तयार झालेली देऊ नका. तोडायला आली जी ती देऊन टाका. राजा खुश झाला ना महाराज. लोहार नसता तर जगलोच नसतो म्हटलं. देऊन टाका. राजा बोले दल आले. 5 एकर बाग राजानं दान दिले. 2-3 वर्ष आनंदात गेले. राजाला वाटलं मी लोहाराला 5 एकरची बाग दिली, 100% चांगला बंगला बांधला असेल, चांगल्या शाळेत पोरं शिकायला गेले असतील, चांगले कपडे लोहार घालत असेल. पैसे आल्यावर याच्या पलीकडं पैशाचा उपयोग होत नाही. कितीही श्रीमंत होऊ द्या, पैशाचा उपयोग एवढ्यासाठीचे चांगलं घर बांधू शकता, चांगलं खाऊ शकता, महागा मोलाच्या वस्तू घेऊ शकता, ऐका गाडी घेऊ शकता, लेकरं बाळ चांगल्या शाळेत टाकू शकता. याच्या कलीकडे तुमचे पैसे भाजीत चुरून खाता येत नाही. नाही नाही नाही, कुठंच नाही. टाटा नाही, बिर्ला नाही, अंबानी नाही, अदानी नाही. खायला भाकरीच लागते, भाजीच लागते, मैदाच लागतो, रोटी लागते, पण तुम्हाला तेच लागेल, पैसे नाही. पुन्हा ऐका, 5 कोटीची बाग दिल्यामुळे राजाला वाटलं लोहार श्रीमंत झाला असेल, सार्वजनिक आपण जसं जगतो तसा जगायला लागला असेल. राजा एक दिवस रथामध्ये बसून घोड्याची स्वारी करत होता. पूर्वीच्या झोपडीमध्ये लोहार कोळशे तयार करायचा, तिथंच बसताना दिसला लोहार. राजाला नवल वाटलं. राजाने रथातून उडी मारली. राजा लोहाराच्या झोपडीमध्ये गेला. लोहारानं राजाला मुजरा केला. ऐका आणि मुजरा केल्यावर राजाने विचारलं, का रे लोहार, तू अजून इथंच का? म्हटलं काय बोलता राजा, कशामुळे विचारतास? अरे म्हटलं मी तुला गेल्या वर्षी एक बाग दिली होती. म्हटले हो, काय केलंस म्हटले बागेचं? म्हटले राज, आपली पहिली भेट झालती ना अरण्यात,
तिथं मला रोज लाकडं तोडायला जावं लागायचं. इतक्या लांब रोज जायचो मी. सकाळी गेलो की संध्याकाळीच यायचो. एक टायमिंगचं जेवण भेटायचं. तुम्ही बाग दिल्यापासून खूप चांगलं झालं माझं. एवढ्या लांब मला जावं लागत नाही. गावातच जातो, रोज 5-6 लाकडं तोडून आणतो. 5-6 लाकडं तोडून चुलीमध्ये घालतो, त्याचे कोळशे तयार करतो आणि गावातच आता नगरसूलला चांगलं मार्केट आहे, गावातच विकून टाकतो. अरे वा, किती विकली म्हटले बाग? सगळी विकली म्हटले. आता काही शिल्लक नाही राहिले. आज जाळायपुरतं हे काय, हे एवढं राहिलं. तुम्ही आले म्हणून एक काम कर म्हटले, लाकडाचा तुकडा घे, समोरच्या त्या व्यापाऱ्याच्या दुकानात जा, त्याला म्हणावं राजानं पाठवलं की तिला घेतो. आणि राजाची आज्ञा म्हणून गेला. लोहाराचं लाकूड घेऊन व्यापाऱ्यानं वास घेतला. व्यापारी लोहाराला म्हटला, हे राजा, कुठून आलं तुझ्याकडे? काय झालं? म्हटलं, एवढ्याच तुकड्याचे 20,000 रुपये देतो, असे जर अजून असतील तर भरपूर घेऊन ये, कोटी रुपये देतो. आणि मग लोहाराच्या डोक्यात प्रकाश पडला, एवढाच तुकडा 20,000 आलाय, तर असे तुकडे 2 वर्षात मी जाळून कोळशे करून 3,500 रुपये कमवले. तुम्हाला असं वाटतं की लोहाराचं चाललंय? तुम्ही लय मागं राहिले. अजून हे लोहाराचं नाही चाललंय, हे आपलं चाललं महाराज. ही मी तयार केली आपली कथा. ती उगा तुमच्यावर डायरेक्ट बोलता येणार नाही म्हणून कथा तयार केली. आपलं असंच वरच्या राजानं श्रीमंताशी 5 कोटी रुपयामध्ये न येणारी बाग आपल्याला दान दिलेली आहे. ऐका रे, 5 कोटी रुपयात ही बाग मिळत नाही. या बागीचं अट्टम मिळत नाही. डोळा, कान, शिर, हात, डोळे, पाय, बोट, नख, जगत जेने हा जीव दिला दान. नाटाच्या अभंगामध्ये प्रमाण आले. 5 कोटी रुपयात नगरसुलकर ही चंदनाची बाग मिळत नाही. मी तर असं म्हणेल, या चंदनाच्या बागेतला आट्टम मिळत नाही. डोळा नाही, कान नाही, बुद्धी नाही, शिर नाही, पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, तुमच्या जवळचे सगळे पैसे जरी यमराजाला दिले, गेलेलं परत मिळत नाही. कालचं आज मिळत नाही. लक्षात ठेवा, एवढी सुंदर चंदनाची बाग वरच्या राजानं तुम्हाला मला दान दिलेली आहे. जशी लोहारानं जाळून कोळशे केलेत, तशी आपण पुड्या खाऊन, दारू पिऊन, कुणाची तरी निंदा करून, कुणाच्या तरी टोप्या आपल्या डोक्यात घालून, आपल्या टोप्या दुसऱ्याच्या डोक्यात घालून या सुंदर बागेचा कोळसा करू नका. कोळसा करण्यासाठी नाही, ही बाग माधव महाराज पैठणकर आपण आलात. ऐका ऐका, आपल्या गावाचं भूषण आहेत महाराज. सुंदर कीर्तन करतात, गोड आवाज आहे. मी याच्यासाठी सांगतोय, हो, ही बाग, हा जन्म तुम्हाला कोळसा करण्यासाठी नाही, हा जन्म तुम्हाला सोन्याचा करण्यासाठी मिळालेला आहे. पुन्हा पुन्हा ध्यानात ठेवा, परत मिळणार नाही, नित्य मिळणार नाही. कोळसा करू नका म्हणून सांगितलं होतं. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. लक्षात ठेवा, खाया पिया सुख से सोया, नाहक जमान खोया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. भज मन नारायण, भज मन नारायण. कशासाठी बोलतोय आपण सगळं? जन्म कोळशामध्ये घालू नका, जन्म सोन्याचा करा. महाराज, काय केलं पाहिजे जन्म सोन्याचा करण्यासाठी? सांगा ना महाराज, काय केलं पाहिजे जन्म सोन्याचा करण्यासाठी?
मिळालेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे. सांगा महाराज एखादी उदाहरण आम्हाला, म्हणजे संधीचं सोनं आम्हाला करता येईल. संधीचा कोळसा सांगितला लोहाराचा, सोनं सांगा म्हणजे आमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल. ऐका ऐका हो, येणाऱ्या 15 तारखेपासून माझी रामकथा आहे आष्टीला. हो, फार सुंदर आहे रामकथा. आमच्या आमदारानं नियोजन केलेलं आहे. व तुमच्यासारखाच असा मोठा कार्यक्रम ठेवलाय, वॉटरप्रूफ मंडप दिलाय आणि संध्याकाळी 3 ते 6 या वेळेमध्ये 7 वाजेपर्यंत ती कथा आयोजित झालेली आहे. फार सुंदर आहे रामायण महाराज. या देशातल्या प्रत्येक आईला, या देशातल्या प्रत्येक बापाला, या देशातल्या प्रत्येक मुलाला जर कोणत्या कथेची गरज आहे तर फक्त रामकथेची गरज आहे. प्रत्येक घराला, काल आपल्याकडे पाचपोर बाबा येऊन गेले, अव्याहत जीवन ते रामकथेसाठी आणि गोसेवेसाठी जगले. त्यांना विचारा, प्रत्येक घरातला माणूस रामकथेमध्ये गेला पाहिजे म्हणून ते रोज फिरतात. माझी विनंती असेल तुम्हाला, प्रत्येकाच्या घराला मंदिर बनवणारी कथा रामकथा आहे. रोज एकतरी भाग पहा, एकतरी भाग वाचा, एखादी चौपाई वाचा, एखादी भरताची कथा आपल्या पोराला शिकवा, लक्ष्मणाची कथा शिकवा. फार गोड आहे रामायण. काय शिकवत नाही रामायण तुम्हाला महाराज? प्रत्येक गोष्ट शिकवतं बघा रामायण. आपल्या प्रत्येकाच्या घरातली कथा आहे. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली होती कैकईनं, दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला होता. 14 बरस राम वनवासी, तापस वेश विशेष उदासी. 14 बरस राम वनवासी. जा राजा जा, तुला 14 वर्षाचा वनवास आहे. वल्कलांगामध्ये धारण झाली होती. ऐका, माय बापाचं वचन घेऊन प्रभू रामचंद्र वनवासात निघून गेले होते. व तमसेचा तीर गेला होता, शरवीचा काठ गेला होता. आता बरस निषाद राजानं गंगेच्या काठाला आणलं होतं. संधीचं सोनं कुणी केलंय? नगरसुलकर. एवढा गोड सोहळा, एवढा गोड सप्ताह. महेश भगुरे गुरुजी, कुंदन महाराज, आता आलेले आमचे माधव महाराज, विकास महाराज, श्री हरी महाराज, पद्मनाभ महाराज, गोड गायक वादकांचा मेळ आहे. इतकं सुंदर कीर्तन कधी वेळ चालली कळत नाही. पण जरा घरी घेऊन जा. ऐका ऐका, आता गंगेच्या पलीकडच्या काठाला जाण्यासाठी त्यावेळेला रोड नव्हते, उड्डाण पूल नव्हते. एकच साधन असायचं, नावाडी आणि नाव असायची. पलीकडच्या काठाला एक नावाडी उभा होता. प्रभू रामचंद्रानं त्याला हाक मारली. तो पलीकडच्या काठचा नावाडी आपले 9:15 वाजल्यामुळे अलीकडच्या काठाला आला आणि प्रभू रामचंद्रानं त्याला हात जोडले. हात जोडून त्याला विचारलं, बघा, एखाद्याकडून काही मिळवायचं असेल ना तुम्हाला, हात जोडले पाहिजे. फार मोठा सिद्धांत आहे हा. खरंच सांगतो, गुरुजी कोण एखादी चाल तुम्हाला डबल शिकायची, हात जोडा महाराज. शिकवतातच. कितीही मोठी सजा होऊ द्या तुम्हाला, तुम्ही हात जोडा, माफ करा म्हणा, माफच होतंय महाराज. हो, कितीही मोठा गुन्हा होऊ द्या तुमच्याकडून. हो, आमच्या गावात एक पाटील आहे. त्याच्या शेतात जर एखादा बैल, एखादी गाय चरायला गेली तर त्याचा नियम आहे, चौकात 5 फटके आणतो चापकाची. आमची आई सांगते, जुन्या काळातला पाटील रागीट आहे. त्याच्या शेतात एखादी गाय म्हैस जर चरायला गेली तर चौकात 5 फटके मारतो म्हणे. त्या आमच्या आईनं सांगितलं, एकदा गावातल्या सरपंचाचीच गाय त्याच्या शेतात चरायला गेली आणि त्यानं आदेश काढला, सरपंच, तुमच्या गायीनं माझा चारा खाल्ला, कडबा खाल्ला, चौकात तुम्हाला 5 फटके देणार. सरपंच असा लटलट कापायला लागला, गावात माझा अपमान होणार, गावात माझी इज्जत जाणार. सरपंचाच्या आईनं सांगितलं, काही करू नको. पाटलाने हातात चाबूक घेतला की तू त्याच्या पाया पड, बघू कसा मारतो. आमची आई सांगते, चौकात सगळं गाव पाहायला जमलं होतं. त्यानं हातामध्ये चाबूक घेतला होता. आल्या आतापर्यंत सगळ्याला मारत होता. त्या सरपंचांनी जशी पायाला मिठी घातली, पाटील माफ करा हो पाटील, मला परत नाही माझी गाय तुमच्या त्या शेतामध्ये जाणार. हातातला चाबूक खाली गळून पडला. कोणताच माणूस जगातला तुम्ही माफी मागितल्यावर तुम्हाला मारू शकत नाही. हात जोडण्यात ही ताकद आहे. म्हणून तर आमच्या संप्रदायात जय हरी, रामकृष्ण हरी, नम्रता फार महत्वाची आहे. पाया पडे जन एकमेका, कितीही भारी. आता भगुरे गुरुजींच्या पाया आपण पडलं पाहिजे, पण ते माझ्या पाया पडतात का? पाया पडे जन. आपण का पडतो एकमेकांच्या पाया? ती नम्रता आहे. त्याचा अर्थ असा नाही अभिमान आहे म्हणून. अरे अभिमान जावा याच्यासाठी ती नम्रता आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, हे जी शुरात्वाचे अंग, टाळ टाळ, हे जी शुरात्वाचे, हा शुरात्वपणा आहे, लक्षात ठेवा. हा भजनला
बाबा अरे छाती काढून चालणं शुरत्व नाही, जोरात वाजा जोरात. लक्षात ठेवा, एखाद्याला नमून चालणं हे शुरत्व नाही, कुणाच्या तरी डोक्यावर पाय देऊन मोठं होणं हे शुरत्व नाही. लोकांच्या पाया पडणं नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता हेची शुरत्वाची अंग. लक्षात ठेवा, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा. कायम ध्यानात ठेवा, लहान बनलं पाहिजे. संप्रदायाचे कळस आहेत तुकाराम महाराज. कोण त्यांच्या एवढं मोठं आहे महाराज? तुकाराम महाराज एवढा मोठा व्यक्ती पाहिलं का तुम्ही जगात? संप्रदायाचे कळस, तुका झाला असे कळस. ऐका रे, 2-4 अभंग पाठ आहेत आमच्या, 10-5 अभंगावर कीर्तन करता येतंय आम्हाला. तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपताय तुम्ही. काय आवाज आहे महाराज, काय बोलता राव, काय कथा सांगता राव, काय रात्रीचा महाराज आहे. अरे आम्ही 2-4 अभंगावर बोलतोय रे, 10-5 अभंग पाठ केले तरी आम्ही, तुम्ही आम्हाला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपताय. जगाच्या उद्धारासाठी ज्यांनी गाथा दिला, किती किती श्रीमंत असतील तुकोबाराय, किती मोठे असतील तुकोबाराय, व त्यांच्या उंचीची गणना नाही. अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. ऐका रे, एवढे श्रीमंत तुकोबाराय, कळसाच्या ठिकाणी विराजमान तुकोबाराय, पण स्वतःला म्हणतात मज पामर आहे काय थोरपण. पायीचे वाहन पायीचे वाहन पायी वा गायक वा. वा माधव महाराज, वा गुरुजी. अर्थ काय लक्षात ठेवा नगर सुलकर, संप्रदायाचे कळस तुकोबाराय, स्वतःला पायाची वाहन म्हणतात. आपल्याला 2-4 अभंग आलेत, आपण फोन उचलायला तयार नाही, लोकांना बोलायला तयार नाही. आपल्याला राग येतो, जास्त फोन आले तर मोबाईल बंद करतो आपण. अभ्यास करून बघा, संप्रदायाचे कळस तुकोबाराय आहे, पण बघा किती लहान आहेत महाराज. लहानपणामध्ये फार मोठी गंमत आहे. किती उंच व्हा, किती श्रीमंत व्हा, श्रीमंतीला विरोध नाही, तुमच्या व्यवहाराला विरोध नाही, पण तुम्ही श्रीमंत झालात, तुमचे पाय जमिनीला असू द्या, तुम्ही सगळ्याला धरून चाला. लहान असा हात जोडलेत रामचंद्रानं. नाव तयार करणारा राम आहे, नावाडी तयार करणारा राम आहे. रामायणातली कथा आहे, 5 मिनिटं ऐका. 9 वाजायला लागलेत, फार गोड आहे. हात जोडलेत प्रभूनं, एक केवट, अरे मी राम आहे, ही माझी पत्नी सीता आहे, हा माझा भाऊ लखन आहे, आम्हाला पलीकडच्या काठाला जायचंय, प्रारब्धाने आम्हाला वनवास मिळालाय. ऐकणारे, तुझ्या नावेची गरज आहे. तो केवट म्हटला, असं वय, माझा उद्योगच आहे म्हटले नावेचा, मी तेच काम करतो. या काठची माणसं पलीकडच्या काठाला नेऊन घालतो, पलीकडच्या काठच्या अलीकडच्या काठाला आणतो, एवढंच येतं मला. भगुरे गुरुजी सारखी तान माझी पळत नाही.
कुंदन महाराजासारखा इतका गोड आवाज माझा नाही, माधव महाराजासारखा उंच माझा आवाज जात नाही, बघू रे आपलं विकास महाराजासारखी लग्गी मला वाजवता येत नाही, श्री हरी महाराज सारखा तिरकट तख्ता माझा स्पष्ट वाजत नाही, पद्मनाभ सारखा सरगम मला येत नाही, अक्रूर महाराजासारखं मला बोलता येत नाही, मला टाळ वाजवता येत नाही, मला चोपदारचा ड्रेस पण घालता येत नाही, मी साधा आहे. या काठची माणसं नावेत भरवतो, पलीकडच्या काठाला नेऊन घालतो, पलीकडच्या काठची भरवतो, अलीकडच्या काठाला आणतो, 10 रुपये तिकीट घेतो. एखादा रात्री आडला नडला पुरात तर त्याला 200 रुपये मागत नाही. मी गरीब आहे, तुम्ही माझ्या दारात आलात नाव मागायला, पण काय झालंय, तुम्हाला नाव द्यायला काही हरकत नाही, पण मला तुम्हाला नाव द्यायची नाही. पहिला व्यक्ती बरं देशातला देवाला नाही म्हणणारा. हो, साधा एखादा आमदार आपल्या घरी आला तर आपण काय नाही करायचो महाराज त्याच्या. देव घरी आलाय आणि देवाला केवट म्हणतोय मला नाव द्यायची नाही. कुंदन महाराज काय सुंदरता आहे याच्यात. विश्वाचा मालक म्हणतोय अरे मी नावा तयार करणार आहे, तुझ्यासारखी नावाडी एका मिनिटात तयार होतील. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम अभयम. म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू आले जो जगात ते चालिता. म्याची न्या मेलू साता काळू ग्रासित तसे भूता. ये म्हणे गते पंडू सुता सकळे जयाची. ऐसा जो समर्थ तो मी विश्वाचा नाथ. ओ मी विश्वाचा मालक आहे. तुझ्यासारख्या नावा एका मिनिटात तयार करू शकतो, तुझ्यासारखी नावाडी रांगेला लावू शकतो. तो केवट म्हटलं मग तयार करा ना, मी कुठं नाही म्हणतो. मी तुम्हाला तयार करायला नाही म्हणत नाही, फक्त माझी नाव माझी आहे, मी स्वतंत्र आहे, तुम्ही भिकारी आहात, मला नाव द्यायची नाही. पुन्हा रामचंद्र म्हटले अरे अरे केवट, लोक एका पायावर उभी आहेत हिमालयात, मी जावं म्हणून. प्रत्येक महिन्याला वारकरी जातोय देवाच्या दर्शनाला, मी जावं म्हणून. गावागावात मंदिर आहेत, सप्ते भजन आहे, रामकृष्ण हरीचा जप आहे, रोज अखंड वारी आहे, अन्नदान आहे, पंगत आहे, मी जावं म्हणून. अरे मी अजून चांगल्यांच्या स्वप्नात सुद्धा नाही. 1 किलोचे टाळ छटाकावर आले तर एवढं भजन केलंय तरी मी अजून पाहायला भेटत नाही. आणि तू मला म्हणतो मी तुला नाव देणार नाही तुम्हाला. अरे माझी वाट पाहतात लोक. तो म्हटला मग तुमची वाट पाहतात ना, तुम्हाला देण्यासाठी पाहतात ना, मला त्याची गरज नाही. नाव माझी आहे, मला द्यायची नाही. रामचंद्राने त्या केवटाला विचारलं का रे केवट, नाव द्यायला झालं काय तुला? काही नाही म्हटले प्रभू, मागच्या महिन्यामध्ये माझ्या आईनं मला सांगितलं की तुम्ही गौतम ऋषीच्या आश्रमामध्ये गेले होते म्हणे. अनाथ झाला होता तो आश्रम, उदास होता तो आश्रम, फार सुंदर होता आश्रम, पण आश्रमामध्ये मजा नव्हती. आश्रम दुःखी होता, कारण त्या आश्रमामध्ये इंद्रानं अस्तुभान नावाचं पातक केलं होतं आणि त्या गौतम ऋषीनं त्या अहिल्याला श्राप दिला होता. आणि ती दगड झालेली अहिल्या, तिथून तुमचा जाण्याचा योग आला विश्वामित्र ऋषीच्या बरोबर, आणि तुमच्या पायाची माती उडाली, आणि ती माती जशी दगडाला लागली तसं त्या दगडाची पुन्हा बाई झाली. शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणली, लंका दहन केली हनुमंत काशाने. शिळा होती मनुष्य झाली, ज्याच्या चरणाची चाली, पदी लागता दिव्य भव निघेली. तुमचा पाय, तुमचे रजकण लागले, दगडाची बाई झाली. हो, मागच्याच महिन्यात म्हटले मग तुमच्या पायाच्या रजकणानं जर दगडाची बाई होते तर माझी नाव लाकडाची, माझी नाव लाकडाची आहे. त्याच्यात तुमचे दोन्ही पाय लागणार. त्या दोन्ही पायाची माती जर माझ्या नावेला लागली तर पहिलीच सांभाळता सांभाळता माझी नाकी नव्हे. पहिलीनं संसार करून मी गदरलोय, दुःखी झालोय, आणि त्याच्यात तुमचे दोन्ही पाय लागले, माझ्या नावेची दुसरी बाई तयार झाली, तर मग कसं करायचं? अरे म्हटलं असं कुठं होत असतं? झाली ना म्हटलं. मग आता एक काम करावं लागेल म्हटलं, तुम्हाला जर माझ्या नावेतच बसायचं असेल तर माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल. त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील. माझी बायको तुमच्या पायावर पाणी टाकेल, मी तुमचा पाय मातीच्या वेगळा धुवून काढेल, मग तुमचा पाय माझ्या नावेत मांडायला हरकत नाही. आणि म्हटले पात्र वेळ कमी आहे, त्यानं ती काठवट आणली. आता ही काठवट MH 90 नतनीवाली आजी, MH 95, MH 98, MH 85, ज्या जुन्या म्हाताऱ्या आहेत, ती पाशिंग नाही कुठली, ज्या जुन्या म्हाताऱ्या आहेत त्यांना ती काठवट भाकरी करायला असायची. बरोबर आहे आजी? काठवट होती ना भाकरी करायला. आताच्या या MH 16, MH 15ला ती काठवट माहिती नाही.
तिनं आता गुगलवर म्हणायचं काठवट गुगलला उखळ म्हणजे ते असं चित्रामध्ये येईल. आता आता ती राहिली नाही. काठवट आणली महाराज माझ्याकडे बघा. फार सुंदर कथा आहे, फार गोड आहे, अभंगाला प्रवेश करणारी आहे. कुणी संधीचं सोनं केलंय कळेल ऐका, कुणी जन्माचं सोनं केलंय कळेल. आणि ती काठवट खाली मांडली. प्रभू रामचंद्राचा उजवा पाय, नगरसुलकर माझ्याकडे बघा, नाशिक जिल्ह्यातले आहात तुम्ही. प्रभू रामचंद्राचा उजवा पाय असा त्या काठवटीमध्ये मांडला. 2-4 ठिकाणी पातळ फाटलेली केवटाची बायको चरवी भरून घेऊन आली. काय तिचा अहो भाग्यम अहो आश्चर्यम, पाणी ओतत होती. केवटानं उजवा पाय धुवून काढला. उजवा आता खाली गेला, डावा पात्रात आला. डाव्याला पाणी सुरू झालं. डावा सुद्धा आता धुवून झाला. नावेकड निघायचं तेवढ्यात तो केवट म्हटला तिकडं कुठं निघाला, उजव्याला माती लागली. मांडा उजवा. उजवा पात्रात आला, डावा खाली जायचा. डावा पात्रात आला, उजवा खाली जायचा. बरेच वेळ कार्यक्रम चालला. 9 वाजल्यामुळं आपले रामचंद्र म्हटले अरे केवट कुठपर्यंत पाय धुतो बाबा, अजून बराच अभंग राहिलाय, बरंच लांब जायचंय रे राजा. 20-25 मिनिटाचीच वेळ राहिली ना आता. कुठपर्यंत पाय धुतो रे राजा, कस काय रे चालायचं, असं आमचा अभंग राहिला ना रे, कुठपर्यंत पाय धुतो. तो केवट म्हटलं आपली बोलीच तशी आहे प्रभू, तुमचा पाय खाली गेला की त्याला माती लागते, आणि ती माती जर माझ्या नावेला लागली तर माझ्या नावेची बाई होईल ना. म्हटले मग आता एक काम करा, म्हटले एक पाय पात्रात ठेवा आणि एक पाय आधार ठेवा, माती लागू देऊ नका. काय आश्चर्य आहे महाराज, एका पायावर प्रभूला उभं केलं हो केवटाने. एका पायावर माणूस जास्त वेळ उभा राहू शकत नाही. माझाच तोल चालला, मी जर असा माईक धरला तर मला 1-2 मिनिटं उभं राहता येईल. तसं प्रभू रामचंद्राचा एका पायावरती श्री हरी महाराज तोल गेला. पद्मनाभ महाराज फार सुंदर आहे बरं. आणि तोल गेल्यामुळं धरण्यासाठीचा सहारा, धरण्यासाठीचा आसरा म्हणून प्रभू रामचंद्रानं केवटाच्याच डोक्याचा आसरा घेतला. ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून तुम्ही पंक्ती घालताय, भजन करताय, नामस्मरण करताय, वर्गणी देताय व सगळे एका विचारानं सप्ताह करताय, तो हात काही आपल्या डोक्यावरती पडत नाही. तो हात सहजच केवटाच्या डोक्यावरती पडला, तो आशीर्वादही घेतला आणि प्रभू रामचंद्राचे विकास महाराज पायही धुवून घेतले. प्रभू रामचंद्राला नावेमध्ये बसवलं. नाव निघाली. पलीकडचा काठ जवळ आला आणि जोरात जोरात केवट हसायला लागला. हसणाऱ्या केवटाला प्रभूनं विचारलं का रे केवट, आमचं राज्य केलं म्हणून असतो की काय? का रे केवट, आम्ही भिकारी झालो म्हणून असतो की काय? आमच्या अंगावर वल्कल आली म्हणून असतो की काय? नाही म्हटले प्रभू, तुम्हाला फसवलं. म्हटलं मी आज काय फसवलं रे मला? म्हटले प्रभू ऐका ना, कशाची बाई, कशाचा दगड, कशाचा पान, कशाचं काय हो? म्हटलं म्हणजे इंद्रानं आस्तोभान नावाचं पातक केलं होतं. गौतम ऋषीनं आईलेला श्राप दिला होता. त्यांची बाई दगड झाली होती. तिनं उशाप मागितला होता, प्रभू रामचंद्राचा अवतार होईल, त्यांचा पाय तुला लागेल, त्यांच्या रजकणानं तू पुन्हा बाई होशील. असं तिच्या जीवनात घडलं होतं. तुमच्या पायाच्या मातीनं माझं काही होणार नव्हतं. अरे म्हटलं मग तू तर आमचा अर्धा तास घेतला, बायकोला पाय धुवायला लावले, एका पायावर उभं केलं आणि आता म्हणतो काही नव्हतं. त्या केवटाचं उत्तर नगरसुलकर घरी घेऊन जा. केवट म्हटला प्रभू, तुम्ही माझ्या दरवाजात नाव मागायला आले, ही माझ्या जीवनातली संधी होती प्रभू. तुम्ही नाव मागायला आले, नावा तयार करणारे, नावाडी तयार करणारे, विश्वाचा मालक माझ्या दरवाजात नाव मागायला आला, ही माझ्या जीवनातली संधी होती प्रभू. आणि तो मला फसवून तुमचे पाय धुवून घेतले. हे मी केलेलं संधीचं सोनं आहे. सप्ताह नावाची संधी आहे, याच्यातली पंगत संधीचं सोनं आहे. इथं रामकृष्ण हरी भजन संधीचं सोनं आहे. गुरुजींची चाल ऐकणं संधीचं सोनं आहे. एखादी कथा रामायणातली घरी घेऊन जाणं संधीचं सोनं आहे. एखादं व्यसन सोडणं संधीचं सोनं असेल. मिळालेली संधी, संधीचं सोनं केलं की काय होतं, संधीचं सोनं केल्यावर काय होतं सांगतात महाराज अभंगाच्या पहिल्या चरण. जन्मालो हा महाराज जन्मालो महाराज वागायक Ah
वाह कुंदन जी वाह वाह, गायकच तेवढे गोड आहेत. ये भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल और दिमाग के बीच में गला देता है. काहीला आता कळल, काहीला उद्या कळल. मार्मिक आहे जरा. ये भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल दिल दिल. आमिर खानचा नाही, त्याचा पिक्चर आहे बरं का. दिल दिल आपला हृदय हृदय. दिल म्हणजे हृदय. ऐका, हृदय इथं आहे, बुद्धी इथं आहे. ऐका ऐका, इथं चाल सुचली पाहिजे आणि ती हृदयापासून गायली पाहिजे. त्यावेळेला कंठ गोड लागतो. हृदयापासून गाणारी मंडळी महेश महाराज, हे आमचे कुंदन महाराज, माधव महाराज आहेत, म्हणून त्यांचा कंठ गोड लागतोय. गायक तो उद्धरला. गायक बनायचं असेल तर असं बनलं पाहिजे. देवासाठी गाणारी मंडळी आहेत, संप्रदायासाठी गाणारी मंडळी आहेत. गाणं म्हणणारी खूप आहेत, तुम्हाला भुरळ पाडतील, प्रत्येक वर्षाला गाणं काढतील. मला म्हणतील तुम्हाला, तुमच्या डोक्यात भुरळ पाडणारे गाणे प्रत्येक वर्षी येतील, पण तुमच्या डोक्याला ज्ञानोबाऱ्यांच्या समाधीपर्यंत नेऊन घालणारे असे आवाजाचे गायक फार कमी आहेत. समाधी लागते. पहिली चाल म्हणत होते तुम्ही दोघं जण. मी गुरुजींच्या कानात म्हटलो, काय काय चाल आहे, संपू नाही वाटतंय मला, बोलू नाही वाटतंय. तुमच्या आवाजानं नगर सोल नाही, महाराष्ट्र वेडा झालाय महाराज. मी पाहतोय कुंदन महाराज असतील, बगुरे गुरुजी असतील, माधव महाराज असतील, गोड गळाय. वा, फार सुंदर आहे. जन्मालो त्याचे संधीचं सोनं केलं केवटानं, विश्वाच्या मालकाला फसवलं, दोनही पाय धुवून काढले, डोक्यावरती हात पडला, आशीर्वाद घेतला, आजी फळ झाले साचे. जन्माचं सोनं असं करावं लागतं, संधीचं सोनं करावं लागतं. चला महाराज, एवढं अवघड आम्हाला जमायचं नाही, जरा सोपं सांगा, तुम्ही काय केलं जन्म सोन्याचा होण्यासाठी. महाराज म्हटले, एक नंबर. काम क्रोध बंदी खानी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे. काम क्रोधावरती विजय मिळवला की जन्माचं सोनं होतं. पहिली पायरी आहे ही, सगळ्यात सोपी पायरी. सगळ्यात आपल्याला अवघड आहे, पण साधूच्या जीवनातली सगळ्यात सोपी. आपली फार कठीण. कामाजी कोतवाल याने नागविले बहुतासी, भल्या भल्याचे आबरू घेतो बहिणाई त्यासी, अडका मदन केवळ पंचाण. धडक मारी शंकरा, महादेवादी देव शंकराला जर सोडत नाही काम, आपण की झाडकी पत्ती, पण तोच काम. जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास कैसे न हो. जिंकलाय काय तुकोबरांनी, जिंकलाय, कामावरती विजय मिळवलाय. 108 वेळा एक मुसलमानाचा माणूस झाडावरती बसून अंगावर थुंकला, माफ केलं नाथ महाराजांनी त्याला, क्रोध जिंकला. झोळी फाडली माऊलीची लोकांनी, झोळी मधुकरीची झोळी रे, काखेतली हिसकावून घेतली, फाडून टाकली, माफ केलं विसोबाला. अरे ऐका, मी पुढं सांगू तुम्हाला, सहन करायला शिकावं, सहन करायला शिका. देऊ द्या थोडा त्रास लोकांनी, थोडं सहन केलं पाहिजे. आपल्या माणसाला सहनच होत नाही हो आता. बाप पोराला बोललेला सहन व्हायला,
माझा बाप मला आळंदीला 1999 सोडून गेला, तर 4 वर्ष आलाच नाही महाराज. भेटायला येतच नव्हता बाप. आता कळतंय मला का येत नव्हता. जर तो तेव्हा आला असता तर मग मी कीर्तन केसरी झालो नसतो, मी चांगला कीर्तनकार, ओव्या पाठ केल्या नसत्या, मी संस्थेत बसलो नसतो, मला गुरुवाऱ्यांच्या चाली आल्या नसत्या, मी तुमच्या समोर आज बोलू शकलो नसतो. बाप येत नव्हता. आता पोरगा तुम्ही संस्थेत टाका, पोरानं बापाला फोन करू द्या, महाराज बाबा आज महाराजांनी खिचडीच केली खायला. बाप महाराजाला जाऊन हाणायला लागला. कमाल झाली महाराज. अरे आम्हाला 4-4 दिवस हे भगुरे गुरुजींना विचारा. हे कोपरगाव तालुक्यात गाव आहे त्यांचं, सरला बेटामध्ये. ते गुरुजी ज्यावेळेला आळंदीला गेले होते, 15-15 दिवसाचे वाळलेले शिळे कुटके बाजरीच्या भाकरीचे ग्रंथ बाजूला ठेवायचे पेटीतले, आणि पेटीत भाकरी ठेवायची, कारण त्या 8 दिवस कामी येतील. सुतक पडले आता गावात. मधुकरी मागून खाल्लेली माणसं आहोत आम्ही. जेवढी सप्त्याच्या तुमच्या यादीत मंडळी आहेत नाही, ही सगळी विद्वान तुम्ही आणली, दरवर्षी आणताय. ही सगळी मधुकरी, ही मधुकरी खाणारी मंडळी आहेत. लोकांच्या दारात भिक्षाटन करून आणली मधुकरी. 8-8 दिवसाच्या भाकरी ऐका इंद्रायणीच्या पाण्यात बुडून खाल्ल्या, म्हणून तर मिळालंय महाराज. इतका गोड आवाज काय उगीच लागतो का? एवढं त्यांच्यासाठी तुम्ही टाळ्या काय उगीच वाजवताय का? उगीच काय त्यांच्या हातून विद्यार्थी तयार होतात का? नाही गड्या, त्याच्यासाठी कष्ट त्याग करावा लागतो. माऊलीची झोळी फाडली विसोबानं, पडलेलं पीठ मातीमध्ये मिक्स केलं रे, खापर मिळू दिलं नाही. सहन केलं हो महाराज. सहन करायला शिका, सहन. तुम्ही जर कधी येवल्याला गेलात तर येवल्याच्या मार्केटमध्ये लोहाराचं दुकान असतंय. त्या लोहाराच्या दुकानाचं जर स्थलांतर झालं तर त्यानं मग भगुरे गुरुजीला, विकास महाराजांना, श्रीहरी महाराजांना, पद्मनाभ महाराज, माधव महाराज, कुंदन महाराज, अक्रूर महाराज आले होते नगरसूलला, म्हणून तो आमंत्रण द्यायला आला. उद्या माझ्या येवल्याला दुकानाचं उद्घाटन आहे महाराज, सगळे तुम्ही एवढे गोड मंडळी या. सगळी मंडळी त्याच्या उद्घाटनाला आमचे निकम साहेब त्यांच्या गाडीत घेऊन गेले होते. निकम साहेब हुशार माणूस आहे, आल्यापासून चर्चा केली 2-4 तास. अरे खतरनाक बुद्धी आहे बरं का. आम्ही गेलो आणि मग आता तिथं आम्ही पोहोचलो होतो. पोहोचल्यानंतर मी तिथं पोहोचलो, आम्ही सगळेजण माझ्याकडे बघा. आणि तिथं आम्ही पोहोचल्यावर आता दुकान नवीन होतं, नवीन भाता आणला होता, नवीन कोळशे आणले होते, गाढव सुद्धा त्यानं धुवून आणलं होतं. गाढव सुद्धा असतं ना त्याच्याकडं, गाढव सुद्धा आणलं होतं, नवीन माती आणली होती, नवीन कोळशे आणले होते, नवीन हातोड्या आणल्या होत्या, नवीन छन्न्या आणल्या होत्या. श्रीकांत महाराज, माधव बाबा सगळं नवीन आणलं होतं. नवीन आणल्यामुळं महेश महाराजांकडे पहिला गंध दिला. महेश महाराजांनी गंधामध्ये बोट बुडवलं, माझ्याकडे गंध आणला, तुम्ही पण घ्या म्हटले. सगळेजण संगच लावू म्हणून आम्ही सगळ्या जणांनी गंध बोटावर घेतला. आता अक्षदा कुंकुम तिलक लावायचा होता. नवीन वस्तू होती म्हणून आम्ही हातोड्याला, छन्नीला, नवीन भाताला गंध लावायला निघालो. तेवढ्यात त्या लोहारानं आवाज दिला, ओ महाराज, छन्नीला नका लावू गण, हातोड्याला नका लावू गण. मग कशाला लावायचा? ते बघा, ती कोपऱ्यामध्ये आयरण आहे, माझी आयरण, त्या आयरणीला गंध लावा. आम्ही सगळ्यांनी त्या लोहाराला विचारलं, का रे, भाता नवीन आहे, हातोडी नवीन आहे, छन्नी नवीन आहे, माती सुद्धा नवीन आहे, कोळशे सुद्धा तू नवीन आणलेत, ही आयरण मात्र फार जुनी दिसते. तो लोहार म्हणतो, ही माझ्या पंजोबानं वापरली महाराज, माझ्या आजानं सुद्धा हीच वापरली, माझ्या बापानं सुद्धा हीच वापरली, मी सुद्धा हिच्यावरच काम शिकलो आणि माझा पोरगा सुद्धा आता हिच्यावरच पोट भरतो. 5 पिढ्या गेल्यात महाराज आमच्या, हीच आयरण आमच्या घरात आहे. आम्ही त्याला विचारलं, का हो, छन्नी नवी आणली, हातोडी नवी आणली, सगळं नवीन आणलंय, आयरण का बदलली नाही, ती का नवी आणली नाही? त्या लोहाराचं उत्तर कायम ध्यानात ठेवा. लोहार म्हटला, महाराज, छन्नी घाव घालते, हातोडा घाव घालतो, लोखंड घाव घालतो, आणि घाव घातल्यामुळं छन्न्या तुटून गेल्या, हातोड्या तुटून गेल्या, लोखंड तुटून गेलं. घाव सहन करणारी आयरण मात्र जशीच्या तशी आहे, तिला काही झालं नाही. घाव सहन करायला शिका. विसोबा चाटी लोकांच्या लक्षात नाही. 750 वर्ष झालेत. महाराष्ट्रात नाही, भारत देशात नाही, जगामध्ये माऊलीची कीर्ती. उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी, किती कीर्ती, 80 चराचरी कीर्ती ज्यांची. किती किती आज जगामध्ये ज्ञानेश्वरी गेली, परदेशातले लोक ज्ञानेश्वरी वाचायला लागली, ज्ञानोबारायांना पाहायला यायला लागली. ज्या माऊलीला इंद्रायणीची आंघोळ करू देत नव्हते लोक, बाटलोरे म्हणायचे, आता त्या माऊलीला पाहायला इंद्रायणीच्या पलीकडून बारी आहे. सोन्याचा मुकुट, चांदीचा मुकुट, पितळाचा मुकुट, ज्ञानोबार आहे, ज्ञानोबार आहे. आता माऊलीचं दर्शन होत नाही. 2 तासात 2-2.5 तास लागतात रे. लोकांची गर्दी वाढली का? सहन केलंय महाराज. सहन करायला शिका, आयरन बनायला शिका. काम करू जिंकले संतांनी. उकलतं पाणी टाकलं ओ शोभा कासारांच्या पत्नीनं तुकोबारायांच्या अंगावर. पण एवढं पाणी कडक पडल्यावर तुकोबाराय जाताना म्हटले, बाई
कल्याण असो तुझं. ऐकायला सोपं आहे महाराज. राम राम नाही घातला ना एखाद्या कीर्तन कराल तुम्ही आल्यावर, कीर्तनकार गाडीत बसून निघून जाईल. आता चहा जर दिला नाही तर मग तर मेलाच, पंक्तीला जेव घातल्यावर तर मग तर रुसलाच, पैसे कमी दिल्यावर तर जगतच नाही. कल्पना करा, हो आम्ही साधे माणसे आहेत हो महाराज. हो गाथा लिहिणाऱ्या तुकोबारांच्या अंगावर उकलतं पाणी टाकलं, बाईला म्हटले कल्याण असो तुझं. याला म्हणतात काम क्रोध बंदी खानी, तुका म्हणे दिले दोन्ही, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, कामक्रोधा नाही चाली, भूती झाली समता, कामक्रोध लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली. आणि मग म्हणता आलं जन्मालो त्याचे, आजी फळ झाले साचे. नुसता कामक्रोध नाही जिंकला, ग्रंथ तयार केले, केला जगासी उपकार, तारियले नारी नार. विश्वाला उपकार केला, ग्रंथ तयार केले, आज जगामध्ये ग्रंथ गेले, जगावरती सत्ता मिळवली. आणि मग म्हणता आलं जन्मालो त्याचे, आजी फळ झाले साचे. नुसतं जग नाही जिंकलं, कामक्रोध नाही जिंकले, जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय, काळ सुद्धा जिंकला. आणि मग म्हणता आलं जन्मालो त्याचे, आजी फळ झाले साचे. महाराज 9:15 वाजले गड्या. हो तुम्ही सांगताय गोड, पण वेळ संपत आली. जन्म सोन्याचा करायला फार कठीण काम आहे बुवा. काम क्रोध जिंकान, काळ जिंकान, ग्रंथ तयार करान, संधीचं सोनं करान. एवढं कीर्तन झालं, तुम्ही 1 तासापासून सांगताय, याच्यातलं कोणतंच आम्हाला जमणार नाही. आपल्यासाठी एकच विठ्ठलची एक देखिले विठ्ठलची एक. विठ्ठलची एक विठ्ठलची एक विठ्ठलची एक आवकीचा पाप गेली देवावरी, आवकीचा पाप गेली देवावरी, विठ्ठलची 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 देखलिया आवकीचा पाप गेली देवावरी, आवकीचा पाप गेली देवावरी, आवकीचा पाप गेली, आवकीचा पाप, आवकीचा पाप, आवकीचा पाप. वा वा, जय हो. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. महाराज मग आता आम्हाला सोपा पर्याय, एकच पर्याय आहे आपल्याला. उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे, पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. कोणाचे बिल्ले लावू नका, हात जोडून विनंती बर, कोणाच्याही पाया पडू नका, कुणालाही महाराज म्हणू नका. एकच देव आहे जगात, उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमाती. जगाच्या पाठीवर ऐसा विटेवर देव कोटे, असा विश्वाचा मालक नाही बघा. आपल्या कलियुगाची देवता बौद्ध अवतार हा पांडुरंग आहे. जंबो या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव. बाबा ऐका रे, पंढरी
वाळवंटातलं कीर्तन आहे, नगरसोलचं नाही, हे पंढरीच्या वाळवंटातलं कीर्तन आहे. वा तुका म्हणे आम्हा नाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे. पंढरीला जा. आता येणाऱ्या 29 तारखेला माझ्या तुकोबारायांचं ज्ञानोबारायांचं प्रस्थान आहे. तुम्हाला जाता येत नसेल सगळे दिवस तर निदान 10 दिवस तरी जा, निदान 2 दिवस तरी जा, नाही तर 1 दिवस तरी जा. पण माझ्या माऊलीचा सोहळा पाहून या. स्वर्गातले देव सुद्धा वाट पाहतात. आपण गेलं पाहिजे, एकदा ज्ञानोबारायांचा सोहळा पाहिला पाहिजे. माझे गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले, आम्ही 58 नंबरच्या दिंडीमध्ये 18 वर्ष चाललो. पायामध्ये चपला घालत नव्हतो. घुले बाबांच्या बरोबर चालावं लागायचं. पाठीमागे टाळ असायचा. 1 मिनिटही टाळ ठेवलेलं आमच्या महाराजांना आवडत नव्हतं. कुणी दिलेलं बिस्किट घेतलेलं तर अजिबात आवडत नव्हतं. आमचे बाबा फार रागीट होते. डोळ्यात पाण्याची ताकद कुणाची नव्हती. जर पाहिलंच डोळ्यामध्ये तर भस्म होईल बघा माणूस, असे आमचे गुरुवर्य महाराज होते. नुसतं पाहिलं तरी कल्याण करतील. बाबा जर समोरून आले, लाख विद्यार्थी असू द्या, रस्ता बाजूला करून जायची, असे आमचे गुरुवर्य महाराज होते. जशी बोधे बाबांची कृपा आहे महाराजावर, तशी माझ्यावर घुले बाबांची कृपा आहे. ज्ञानेश्वरी सांगावी आमच्या बाबांनी सांगावी, असे आमचं व्यक्तिमत्व होतं. 58 नंबरच्या दिंडीमध्ये सकाळी जर 7 वाजता एकदा पालखी दिंडी ज्ञानोबारांची निघाली, मग बाबांच्या पाठीमागे भजन म्हणावं लागायचं. फार सुंदर असायचं. वचन ऐका कमलापती, पद्मनाभ वचन ऐका कमलापती, माझी रंका जीविना विनंती कर जोडी तो कर जोडी तो एक विठाबाई, एक विठाबाई, माझे पंढरीचे आई विमानी चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. करकटावरी ठेवूया, करकटावरी ठेवूया, तुळसी हार गळा कास पीतांबर, तुळसी हार गळा कास पीतांबर, तुळसी हार गळा कास पीतांबर, आवडते भगवंत इष्ट भाव भक्ती, इष्ट भाव भक्ती देखूया, इष्ट भाव भक्ती देखूया. सहस्र प्रकाशन शोभा उजळल्या दश दिशाग, उजळल्या दश दिशाग
उठा सकळ नारायण आनंदले मुळी जन आनंदले मुळी जन चंद्र प्रकाश कमल नयन हास्य वदन हासे कृष्णा तुमची वा भजन याच्या पुढचं राहिलं आता ते पुढं अर्ध्याच म्हटलो आपण. याच्या पुढे आता भूपाळे आहेत, वासुदेव आहेत, आंधळे पांगळे आहेत, बैरा आहे, जोगी आहे, पिंगळा आहे, अजून मग गवळणी आहेत, खूप आहे महाराज. अशा दिंडीमध्ये भजन करत दिंड्या देवाकडे जातात. अशी एक दिंडी देवाकडे गेली होती. 10 मिनिटं राहिलेत माझ्याकडे बघा. आणि जन्माचं सोनं कुणी केलंय, एक 5 मिनिटाची एवढी कथा ऐकावी लागेल आपल्याला, म्हणजे पहिलं चरण फिक्स डोक्यामध्ये बसेल. गेली होती दिंडी चालत चालत. पूर्वीच्या दिंडीमध्ये 1 तासाचं कीर्तन असायचं आणि त्या 1 तासाच्या कीर्तनात अभ्यास व्हायचा, पाठांतर व्हायचं, गुरुजी समोर बसलेले असायचे आणि ती कीर्तन करण्याचं भाग्य ज्याला लाभलं ती माणसं महाराष्ट्रात नामांकित झाली बघा. 18 दिवस कीर्तन असायचं वारीच्या वाटानं फडावर. आणि मग आता दिंडीतलं कीर्तन सुरू झालं. गाव मुक्कामाचं होतं मंगळवेढा. त्या गावाला एक मुलगी, या मुली कशा बसल्यात कीर्तनाला, अशी एक 16.5 वर्षाची मुलगी कीर्तनाला बसलेली होती. मुलीचं नाव कानोपात्रा होतं. दिसायला फार सुंदर होती. सुकलेल्या कमळाच्या फुलाला हात लागला तर कमळ उमलावं इतकी गोड तिची त्वचा होती. पान खाल्लं तर तिच्या गळ्यातून दिसावं इतकी छान होती. फक्त आपल्या बायकासारखी नाही, डांबरी मेन कापडी काळी बिंद्री आपली नाही. पहाती कावाडाकडे चालली भिताडाकडे असली नाही. आपली भारी आहे, एक डोळा एक ना किधर बी देखना असली नाही. इतकी छान सुकलेलं कमळ हातानं उमलावं अशी त्वचा होती. दुर्भाग्य असं होतं, आई माहिती होती, बाप माहिती नव्हता. आपण ऐकलं असेल बघा. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली. कानोपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. संत चोखोबा शेजारी आई नामदेव पाय. ऐकलं ना? धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. अभंग नाही, गीत आहे, गीत पण आमच्या विचारातून निघणार आहे. फार सुंदर आहे. अशी जर एखादी बायको म्हणत असेल नवऱ्याला, मालक मला पंढरीला घेऊन चला. मी ऐकलंय महेश भगोरे गुरुजींचं, उठा काय स्वर लावतात ते, उठा म्हटलं की पंढरीला जावं वाटतंय मालक. धनी मलाही. अशी एखादी पत्नी जर म्हणत असेल तुम्हाला तर उद्या पहिली एसटी धरा, येवल्याला जा, नाही तर मग गाडी करून तरी जा. आता 1 जुलैला मंदिर उघडणार आहे. विश्वाचा मालक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जन्माचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. वेळ संपत आली आपली. ऐका, कीर्तन चालू होतं. मुलगी कीर्तनाला बसलेली होती. फार सुंदर कथा आहे, 1 वर्षभर ध्यानात ठेवा. आपली वेळ संपत आली. 1च चरण चालू आहे आपलं. किती किती कीर्तन तुमच्या गावात केली म्हणजे संपणार नाही बघा. फार आहे गोड. फार कथा सांगितल्यात मी तुम्हाला. ऐका ऐका. मग आता कीर्तन चालू होतं. कीर्तनकार कीर्तनात सांगत होता, रूप सावळे सुकुमार, कानी कुंडल मकराकार,
मकराकार रूप सावळे. कसा आहे देव? सावळा आहे. दुसरं प्रमाण आलं राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपली या राजस सुकुमार. गुरुजी आहेत पण आता आपल्याला एवढ्या चाली म्हणायला वेळ नाही. तिसरं प्रमाण आलं पंढरपुरीचा निळा, लावण्याचा पुतळा, विठू देखिएला डोळा, बाई ओ वेधले ओ मन तयाची गुणी. कधी जोक कंस, कधी मालकंस, कधी मारवा. दोन चार तुमच्या एवढे नाही, एक दोन चार राग येतात. तुम्ही फार तयार मंडळी आहात. अशी गोड रागरागिनी आमच्या गुरु महाराजांची कृपा आहे. खूप गोड चाली, 200 चाली आहेत बघा, पण फार गोड आहेत महाराज. लोक स्टेटस लावतात, वा महाराज हो ऐका ऐका वारकरी चाली स्टेटस कशाला गाणे लावता? आमच्या वारकरीच्या चाली लावा, फार सुंदर आहेत त्या. तुमचाही उद्धार होईल आणि पुढे ज्यानं ठेवलंय त्याचाही उद्धार होईल. किती सुंदर आहे ना. अशा चाली म्हणत म्हणत कीर्तन चालू होतं. बघा माझ्याकडं कीर्तनकार म्हणत होता, हो देव सुंदर आहे, मृद मधुर मधुर वाजवितो वेणू, सावळा नंदनु नंदाचा गे. बाई फार सुंदर आहे, सावळा आहे, गोजीरवाणा आहे. अशा चाली म्हणत म्हणत कीर्तनकार रंगवत होता. आता ऐका. आणि मग आता पोरगीनं विचार केला, मी तर फार सुंदर आहे, माझ्यापेक्षा सुंदर असेल का? म्हणून ती 16.5 वर्षाची पोरगी नगरसुरकर देवाला पाहायला गेली. ऐका, बारीला लागली, देवाच्या समोर आली तर देव तिला काळा दिसला, ठाईचाची काळा, अनादी भाऊ काळा. ती म्हटली, बाई काय भगुरे गुरुजीन, काय ते कुंदन महाराजन, काय तो आक्रोड बाबा काय सांगत होता, सुंदरन वरान गोजीरवाणा, काय प्रमाण चालली होती बाई. आणि हात काळा आहे म्हणून तिचा भ्रमनिराश झाला. देवाच्या पायावरती मस्तक नाही मांडलं तिनं, आपलं मस्तक नाही मांडलं. हे जे बोट आहे ना, बोट असं आल्हाद मांडलं. ऐका रे, कुणाच्या जन्माचं सोनं झालंय, एवढी कथा घरी घेऊन जा. 1 वर्षभर अभंग ध्यानात ठेवा. संपत आलंय कीर्तन माझं दादांनो. हो, जसं बोट मांडलं, आमचा देव इतका सुंदर झाला. बोट पायावरती पडल्याबरोबर देवाच्या पायाला कानोपात्रेच्या बोटानं खड्डाच पडला. अजूनही तो खड्डा आपल्याला साक्ष देतोय. बघा, आता पोरीनं पायामध्ये घुंगर बांधले, गळ्यामध्ये विणा घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, नाचून पोरगी भजन करायला लागली. मी आता या मूर्तीला सोडणार नाही, मी आता या देवाला विसरणार नाही. मी कोणत्या कुळातली आहे, माझा जन्म कुठं झालाय, याच्यापेक्षा मी किती भजन करणारी अशी नाचायला लागली. भजन करता करता, नाचता नाचता तिचं सौंदर्य पाहून बिदरच्या राजाची नजर तिच्यावरती पडली. कुणाची मुलगी आहे? एका वेश्याची मुलगी आहे. इथं का नाचते? देवाच्या वर, मंदिरावर प्रेम करते, मूर्तीवर प्रेम करते, संतांच्या शब्दावर प्रेम करते. अरे आप इथं नाचून काय फायदा? आपल्या दरबारात घेऊन या. वाऱ्यासारखी बातमी कानावर आली की बिदरचा राजा मला त्याच्या दरबारात घेऊन जाणारे. पोरगी पुढे पकडणारे मागे, पोरगी पुढे पकडणारे मागे. 16.5 वर्षाची पोरगी देवाच्या पायाजवळ आली, आपलं मस्तक देवाच्या पायावरती ठेवलं. पकडणारे पाहिले आणि आपला प्राणच देवाला देऊन टाकला. लोटण्याचा प्रयत्न केला तर प्रेतच खाली पडलं. कुणाची मुलगी आहे? एका वेश्येची मुलगी आहे. हो, सगळे ब्राह्मण गोळा झाले. एक ब्राह्मण म्हटले, हिला मंदिराच्या बाहेर फेकून द्या. एक ब्राह्मण म्हटले, हिची माती वाळवंटात करा. एक ब्राह्मण म्हटले, हिला स्मशानात जाळून टाका. एक ब्राह्मण म्हटले, असलं काही करू नका, मंदिरात प्रेत ठेवा. एक रात्रभर मी झोपतो, देव जे सांगेल ते करतो. पूर्वीच्या काळातल्या साधूला देव बोलायचा, रुपया घेतला नव्हता. त्यांनी ओरिजिनल होते, आमच्यासारखे मागणारे नव्हते, ओरिजिनल होते. देव त्यांना बोलायचा. आम्हाला माणसं सुद्धा नीट बोलत नाहीत. मधल्या गाभाऱ्यात प्रेत ठेवलं. शेजारी ते ब्राह्मण देवा झोपले. रात्री 1 वाजता विटेवरच्या मालकानं झोपलेल्या अनंताला आवाज दिला, हे अनंता रे, हे अनंता रे, हे अनंता, पाहे पा कानो पात्रा पवित्रा. अनंत या मुलीसारखी वस्तू जगामध्ये नाही. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयातीस मदभावम यास्ती नास्त्यत्र संशयः. माझ्या पायावर या मुलीनं जीव दिलाय. माझ्या मंदिरात तिची माती करा उजव्या हाताला. तिथं माती केली, तिथं एक झाड उगवलं. 750 वर्ष झाले. साखल दंडानं ते झाड बांधून ठेवलेलं आहे. तुम्ही कोणीही जगातला जरी देवाच्या दर्शनाला गेला तर तुमचं पहिलं कपाळ त्या कानोपात्रीच्या झाडाला लागतं आणि मग देवाच्या पायाला लागतं. धन्य कान्होपात्राजी
झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची, म्हणून या धन्य धन्य निवृत्तीनाथ. संत विचारात आले, संतांची कथा ऐकली आणि देवाच्या पायावरती नतमस्तक झाले. मला मंदिरात जागा मिळाली. त्या कानोपात्रेनं म्हणावं, जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. कशामुळे? तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. विठोबा रखुमाई. जय आज एवढ्या समाजाला गोड असं अन्नदान प्रमोद पाटलांनी केले. जोरात टाळी वाजवाई. पाटील, प्रमोद पाटलांना धन्यवाद. हे बघा, श्रीमंत माणूस हा श्रीमंतीनं शोभत नाही. श्रीमंत माणूस ज्या वेळेला गरीबाला पंगत घालतो ना, त्या दिवशी तो खरा श्रीमंत असतो. जेथ जेथ संपत्ती आणि मुरलीधर अण्णांच्या नावानं त्यांनी आजचं अन्नदान केले. बघा, बापाला मानणारा प्रमोद पाटील आहे, बापासाठी जीवन जगणारा आहे. जोरात टाळी वाजवा अजून एकदा. आपल्या सगळ्यांच्या पोटाची व्यवस्था केली प्रमोद पाटील. बापरे, वा वा. म्हणजे अन्नदान करून सप्त्याला काय लागते ते मागा म्हणतायत. वा वा. प्रमोद पाटील, तुम्हाला आमचं आयुष्य मिळालं पाहिजे. तुमच्या हातून असंच अन्नदान, असंच या गावाला तुमच्याकडून शिक्षण संस्थेचे तुम्ही आहात. तुम्हाला खूप शुभेच्छा, खूप धन्यवाद. आणि सगळ्यांच्या पोटात जे अन्न जाणार आहे ते तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. काळजीच करू नका. ज्ञानोबा तुकोबा पांडुरंगाचा, सावता महाराजांचा, सगळ्या संतांचा आशीर्वाद तुम्हाला लागावा. मागचे सगळे तरुण उभे आहेत. सगळ्या तरुणांना विनंती करतो, पोरांनो, तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, हो, देशामध्ये थोडस मताच्या जोगव्यासाठी आपण लाचार होतो. जातीभेद करू नका. फार महत्वाची घटना आहे. सगळ्या तरुणांना सांगतो, माळी काय, कुणबी काय, धनगर काय, मराठा काय, मातंग काय, हो, सगळ्या समाजाची माणसं एका विचारानं राहा. आपला देश संप्रदायाचा आहे. आपला देश एका विचाराचा आहे. तानाजी जर म्हटला असता मी नाही जात राज लढायला, तर स्वराज्य मिळालं नसतं. हो, मुरारबाजी म्हटला असता राजा मी दिलेर खानाबरोबर लढत नाही, तर स्वराज्य मिळालं नसतं. शिवानावी म्हणला असता राजा मी कपडे घालून जात नाही, स्वराज्य मिळालं नसतं. बाजीप्रभू म्हणला असता राजा मी खिंडीत उभा राहत नाही, स्वराज्य मिळालं नसतं. माझ्या तरुणांनो, हे अक्रूर महाराज साखरेचं कीर्तन आहे. युट्यूबला अक्रूर महाराज साखरे नाव टाका, घरी घेऊन जा. बसा बसा बुक्यावाले दादा, एक 5 मिनिटं माझं ऐका. झालंय माझं कीर्तन. बसा बसा बुक्यावाले, ऐका ऐका. तरुणांनो, तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, हो, तानाजी म्हणत होता आधी लगीन कोंडाण्याचं राज आणि मग माझ्या रायबाचं. शिवानावी म्हणत होता राजा द्या तुमचा मुकुट, द्या तुमचे कपडे, द्या तुमची तलवार, द्या तुमचा शेला, मी बसतो राजा या पालखीत. हो राज, तुम्ही सुरक्षित गेलं पाहिजे. बाजी प्रभू म्हणत होता राज लाख मरावे, राज लाख, लाखाचा पोशिंदा जगावा. काय पोर आहेत महाराजी, अशी मैत्री कमवा. पोरांनो, नावी काय, माळी काय, धनगर काय, अहिल्याबाई काय, सगळ्या समाजात सगळ्या संतांनी जन्म घेतलेला आहे. एकमेकासाठी जातीभेद करू नका, एकमेकात भांडण करू नका. लोकांचं कामच आपल्यात भांडण लावून देणं, आपापसात भांडू नका. बरं, एवढीच विनंती करतो. आता होत राहतील कीर्तन. युट्यूबला साखरे महाराज नाव टाका. वेळ माझी संपलेली आहे. एकदा सगळ्यांनी 2 हात वर करा. वा, काय सुंदर नगरसूल दिसतंय माझ्या दादा. जीन्स पॅन्ट वाले करा करा, थांबा, करा, वर हात करा, मला बघू द्या किती समाज आहे. वा रे वा, नगरसूल आहे. गणेश, अरे इकडे बाबा, नगरसूल नगरसूल, वा, इकडच्या
टाळकऱ्यांनी टाळ वाजा, बाकीचे तुम्ही हात वर करा, मला बघू द्या. वा रे वा, महेश भगुरे गुरुजी सारखे गायक, कुंदन महाराजासारखे गायक, श्री हरी महाराज, पद्मनाभ महाराज, विकास महाराज, काय मैफिल आहे. अरे ही एक एकाहुनी बळीरे मंडळी आहेत, त्यांच्या आवाजानं महाराष्ट्र वेडा झालाय. अशी मंडळी तुम्हाला प्राप्त झाली, तुम्हाला शिकवायला महेश महाराज आहेत. आमच्याकडे मिळत नाही ती मंडळी. 5 वर्ष झाले गुरुजींना बोलवतोय मी, त्यांची व्यस्तता तेवढी आहे. मोठ्या मोठ्या सप्ताहात नारळी सप्ते, रौप्य महोत्सवी सप्ते या दोघांनी सजवलेले आहेत. विकास महाराजांचा पखावज ऐकायला लाखांनी लोक येतात. असा विकास महाराज तुम्हाला मिळालाय. श्री हरी महाराज, पद्मनाभ सारखी महेश महाराजांची मुलं तुम्हाला मिळाली. एवढा गोड सप्ताह, हात खाली नका येऊ देऊन, ओरिजिनल ठेवा. ओरिजिनल त्याच्यासाठी तर बोलत होतो, पाहत होतो कोण आणतोय खाली. करा करावर हात, मागच्या जीन्स पॅन्ट, टी शर्ट, हिंदू आहेत ना आपण, करा हात वर करा आणि सगळ्यांनी माझ्या माग म्हणा, ज्ञानोबा राजा माझ्या. एक टाळी, एक बोला भजन म्हणा, बोला सगळ्यांचा उद्धार होईल. वा सत्ता वा कैवल्याचा पुतळा, ज्ञानोबा राजा भजन वा कैवल्याचा सगळ्यांनी म्हणा, ज्ञानोबा राजा साधकाचा माय बाप, ज्ञानोबा राजा भजन साधकाचा माय अरे स्वर्गातले देव म्हणत असतील, चला आता नगरसुल्ला वर काय काम आहे, चला महेश महाराजांचं गायन ऐकायला. ज्ञानेश्वर कधी 9:45 वाजले तुम्हाला कळलं नाही, जरा 10 मिनिटं माझ्याकडून लांबलं. एवढे गोड माणसं म्हटल्यावर लांबणार ना माझ्याकडून. अगदी एवढे गोड वाजवणाऱ्या या दोघांना, आमच्या प्रमोद पाटलाकडून दोघांना 1000 रुपये बक्षीस आहे. विकास महाराज माझ्याकडून घ्या 2-4 हजार, काही अडचण नाही. वा श्री हरी, माझं जीवन आहे, तुला काही माग राजे. आणि पद्मनाभन श्री हरीला काही देऊ आपण. अशा दोघांना 1000 रुपये प्रमोद पाटलांनी दिलेत. जोरात टाळी वाजवा. माझ्याकडे ठेवतोय, फक्त तुम्हाला देतो लगेच. अडचण नाही, काही काळजी करू नका. असे सगळे हे गोड गळ्याचे गायक आपलं नगरसूल भाग्यवान आहे. 2-3च कथा झाल्या व या वर्षी, पण तुम्ही काही सोडणार नाही मला. मी येईलच परत, पुन्हा राहिलेला अभंग देईल. आता मात्र एक चरण घरी घेऊन जा एवढी विनंती करतो. माधव महाराज तुम्ही गोड कीर्तन करायला लागले. आता मी भागामध्ये पाहतो, आपल्या गावचा आहे बरं माधव महाराज, गोड चाली म्हणणारा गायक आता कीर्तन करतोय. गुरुजींकडे ही विद्यार्थी तुम्ही तयार करताय. सगळ्यांना धन्यवाद. प्रमोद पाटील असतील, निकम साहेब असतील, आल्यापासून ज्यांच्या घरी आम्ही बसलो, श्रीकांत महाराज असतील. आपण सगळी बरं, एखाद्याचं नाव माहिती नसतं, एकाचं घेतलं म्हणजे असं सगळ्यांचं असं नाही बरं. आपण सगळी नगरसूल, सगळ्या समाजाची माणसं योगदान देतात आणि एकत्रित एका विचारानं माता माऊल्या काय, पुरुष वर्ग काय, नगरसूलचा सप्ताह आता महाराष्ट्रात नाव करायला लागलाय. पुढं सप्ताह भारी आहे. काय गायक आहेत, कोणते कीर्तनकार आहेत, हे सगळं तुम्ही पांडुरंग महाराजगिरी अण्णांच्या नेतृत्वातून, भगुरे गुरुजींच्या नेतृत्वातून सगळं गोड वातावरण करताय. उद्या पांडुरंग महाराज येणार आहेत. रात्री आपण गोसेवेला दान दिलेलं आहे, काळजीच करू नका. तुम्ही दिलेलं दान हे व्यर्थ जाणार नाही. तुमचं पुण्य तुम्हाला नक्की प्रभू तुमच्या डोक्यावर एक दिवस हात ठेवल्याशिवाय राहणार नाही. केवटासारखा आणि तुम्हाला सुद्धा कानोपात्रेसारखी देवाच्या पायाजवळ जागा मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण कधी जन्मालो त्याचे, आजी फळ झाले साचे. विठ्ठल जय जय विठ्ठल.